गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
जोडी मन विठ्ठल जोडी मन विठ्ठल जोडी गुरुपाटी जोडी मन विठ्ठल आवडी तो विठ्ठल गरबा गुरुपाटी जोडी मन विठ्ठल आवडी तो विठ्ठल गरबा विठ्ठल गरबा गरबा तो अमर गरबा गुरुपाटी जोडी मन विठ्ठल आवडी तो विठ्ठल सर्व सुखाचे सागर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्वसुखाचे आगर सर्वसुखाचे आगर सर्वसुखाचे आगर सर्वसुखाचे आगर मगने ते देवा मागने ते देवा तुझा चरणाची सेवा तुझा चरणाची सेवा
मागणे देवा तुझा मागणे देवा तुझा चरणाची सेवा तुझा चरणाची सेवा आनंदीनो मेरे करी आनंदीनो कैसे करी रिद्धि सिद्धि मुक्ति चारे रिद्धि सिद्धि मुक्ति चारे संता संग सर्व काळ संत संकटी सर्व काळ दूर प्रेमाचा तुकाळ दूर प्रेमाचा तुकाळ रिद्धि सिद्धि मुक्ति चारे रिद्धि सिद्धि मुक्ति चारे तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम रिद्धि सिद्धि मुक्ति चारे रिद्धि सिद्धि मुक्ति चारे विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार
मोगी
गणित देवा तुझ्या चरणाची सेवा आणनेनो देश करी सिद्धी मुक्तीचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आणनेनो
आनन्यनो देश तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनन्यनो देश तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वार वाचा गमो पंत अनंत या राघवाचा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवी रे आपुल्या स्तुतीला द्यावी मती ध्यान मूलम श्री गुरु मूर्ती पूजा मूलम श्री गुरु पदम मंत्र मूलम श्री गुरु वाक्य मोक्ष मूलम श्री गुरु रे कृपा विठ्ठल चरण सरोजम सांद्र नीला गोदावम जगड निहित पाणी मंडन मंडलाना तरुण तुळशी माळा कंजन कंजनेत्र सदयन बळहा सम विठ्ठलम चिंतया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जे जे स्वसंविद्या
सकळार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवरारी जो जिजयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो नागेश्वरा तुमचा दास ज्यांची आस पूर्वावी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारमुद्गेंद्रारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि मनोजीव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं तत्त्वात्मज वानरुताय मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मज दावा व्यासुबटा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुझ मागणे ते देव तुझ्या चरणाची सेवा आननेनो देश तरी रिद्धी सिद्धी मुक्तीच्या प्रस्तुत समप्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंवा तुमच्या आमच्या श्रवणाकरता घेतलेला अभंग
विश्वाचे विश्व अधिकार चिन्मय स्वरूपाने वारकरी सांप्रदायिक तत्वाचे श्रीमंत साधू तुमच्या आमच्या सर्वांचे सुपरिचित संत आणि अखिल कोण ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे निडिवाळ भक्त तुमच्या आमच्यासारखा बाबा या जीवनामध्ये माणूस म्हणून जगायला आलाय यथावत माणूस म्हणून जगायला आलेल्या प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जगायला दोन गोष्टींची अत्यंत गरज आहे किती दोन गोष्टींची अत्यंत गरज आहे यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे सुख आणि दुसरी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे समाधान आज या दोन गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी त्या विश्वाच्या मालकाची सेवा करावी आणि एवढा वर्ष त्या भगवान परमात्म्याची सेवा करून त्या देवाकडून सुख आणि समाधानाची मागणी करून घ्यावी म्हणजे तुम्ही आम्ही त्या देवाची भक्ती करतोय त्याचं नामस्मरण करतोय पण मनामध्ये स्वार्थ ठेवून भक्ती करायला लागले बाबा पण या वारकरी संप्रदायाचा विचार केला ना या संप्रदायामध्ये असे काही संत जन्माला आले असे काही साधू जन्माला आले असे काही ऋषीमुनी जन्माला आले त्यांनी विश्वाच्या मालकाची सेवा एवढी निष्ठावंतपणे केली की त्यांनी केलेल्या सेवेचं ओझं देवाच्या डोक्यावर झालं आणि त्या ओझ्यातून उतराई होण्याकरता स्वतः भगवान परमात्म्याला विटेवरून खाली उतरावं लागलं आणि विश्वाच्या मालकाला सुद्धा विटेवरून खाली उतरवायचं ज्या संतांचं सामर्थ्य आहे त्या तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी प्रस्थापित केला विठ्ठल प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आहे हा अभंग कोणा सर्वसामान्य व्यक्तीचा नाही बाबा अरे वैर्याने सुद्धा ज्याचं वर्णन करावं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम ऐसा तुकोबा समर्थ तिने केला पुरुषार्थ अरे वैद्याने सुद्धा वर्णन करावं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांचे होतं आणि ते सामर्थ्यवान संत जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात काय करतात मागणी मागतात बाबा आपण एरवी ऐकतो की संत कधी देवाकडं मागणी मागत नाही संतांनी कधी मागणी मागितली का मागितलेली बघितली का आपण किंवा आपल्या वाचनामध्ये गेली का पण संत सुद्धा मागणी मागतात बाबा पण संतांची मागणी कशी असतात संत ही प्रापंचिक मागणीचा त्याग करतात आणि पारमार्थिक मागणी देवाकडे मागून घेतात विठ्ठल आजपर्यंत संतांच्या मागणीत आपल्याला हे ऐकायला मिळालं का खरंच सांगा ऐकायला मिळालं का की माझा पोरगा 32 वर्षाचा झालाय त्याच्यासाठी एखादी पोरगी कोणाच्या ऐकण्यात सांगा ना माझ्या पोरांना या ठिकाणी 2 टायमाचं अन्न मिळत नाही त्याची व्यवस्था देवा करा जगद्गुरु तुकोबारांनी म्हटलं का मुलगा मेला बायको मेली जगद्गुरु तुकोबराय काय म्हटले असतील बरे झाले देवा निघाले दिवा अरे सुटले हे त्रासातून सुटले कारण जगद्गुरु तुकोबरायांनी पहिलंच सांगितलं होतं संसार तापेता पडोनी देवा करीत या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येऊ माझी बाय पांडुरंगा तुकोबराय सांगतात अरे बरे झालं हे गेले ना बरे झालं संतांच्या मागण्या कधी प्रपंचिक नसतात बाबा जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर मागतात काय मागतात बाबा की देवा जर मला द्यायचं असेल तर काय द्या तुमच्या चरणाची सेवा द्या चरणाच्या सेवेमध्ये एवढा आनंद आहे एवढा सुख आहे ते फक्त कोण जाणतात तैसे तुझे ना ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो देवाने सांगतात देवाने सांगितलं तुम्ही चरणाची सेवा मागताय पण याच्यामधून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे त्याच्यातून आम्हाला काय प्राप्त होणार आहे ते फक्त कोण जाणतो आम्हीच जाणतो कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरस कळ भोगी तसे अरे कमळाचं फुल आहे त्या कमळाच्या फुलामध्ये असणारा जो सुगंध आहे कोण घेतो कमळ घेतो का कोण घेतो भुंगा घेतो येणारे भ्रमर घेतात त्या पद्धतीनं जेव्हा तुझे नाम आहे तुझ्या चरणाची सेवा आहे त्या पद्धतीनं तुझ्या चरणाची सेवा आहे आणि त्याचं सुख काय ते फक्त आम्ही जाणतो तुला जर देवा असं वाटत असेल तुम्हाला देवा असं जर वाटत असेल ना आम्ही तुमच्याकडे रिद्धी मागू सिद्धी मागू 4 मुक्त्या मागू आम्हाला त्यांची गरज नाही
का सांगतात? अधिकारानं संत सांगतात, अधिकारानं महाराज सांगतात. याच्या मागे कारण आहे, तेव्हा जी तुम्ही रिद्धी आम्हाला द्यायला आलात, जी तुम्ही सिद्धी आम्हाला द्यायला आलात, ज्या 4 मुक्त्या तुम्ही आम्हाला द्यायला आलात ना, ते देवा तुमच्या जवळ नाही. आम्हाला माहिती आहे कुठं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्ती 4 साधियल्या. मग तुझ्या या ठिकाणी मुक्तीची गरज आहे का आम्हाला? नाही. याच्या पुढे पण जाऊन सांगतात, तुका म्हणे मोक्ष किल्या कळस. तुझ्या कळसाचं जर दर्शन आम्ही घेतलं तरी देवा सुद्धा आम्हाला काय मोक्ष आहे. मग तुझ्या रिद्धीची पण आम्हाला गरज नाही, तुझ्या सिद्धीची पण आम्हाला गरज नाही, आणि तुझ्या 4 मुक्त्यांची गरज नाही. तुम्हाला जर देवा आम्हाला जर द्यायचंच असेल तर काय द्या? संतांची संगत द्या. संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. अरे त्या ठिकाणी असणारा सुख काय, त्या ठिकाणी असणारा आनंद काय, ते फक्त आम्हाला माहितीये. मग तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला संतांची संगत द्या, कारण त्याच संतांच्या संगतीनं या 3.5 हाताच्या नरदेहाचा तुम्हाला आम्हाला उद्धार करून घेता येतो ना. म्हणून देवा द्यायचंच असेल तर आम्हाला संतांचा संग द्या. विठ्ठल शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे नाम देवा तुझ्या नावाने, तुझ्या भावाने, तुझ्या भक्तीने माझ्यामध्ये असणारी जी काम वासना ती जळून जाऊ दे. आणि ते जाळण्याचं सामर्थ्य देवा तुझ्या नामामध्ये आहे. म्हणून जर देवा आम्हाला द्यायचं असेल तर काय द्या? तुमच्या चरणाची सेवा द्या. हा या अभंगाचा सरळ आणि प्रतिपाद्य विषय माझ्या मनाला पटला, त्या पद्धतीनं फक्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल आज या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसणार हे आपलं सोवेद गाव, आणि या गावामध्ये असणारी सुतारवाडी, आणि या सुतारवाडीमध्ये चालू असणारा हा नाम उत्सव. बरोबर ना? या नाम उत्सवानिमित्तानं आज तुम्हा सर्व संत श्रोत्यांचा कृपा आशीर्वादाचा लाभ मला प्राप्त झाला. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल कारण आज 104 ते 105 वर्षाची परंपरा, 103 वर्षाची परंपरा असणारी ही गादी आहे, आणि या गादीवर फक्त 3 वर्षाचा कीर्तनकार या ठिकाणी उभा करताय तुम्ही. किती? 3 वर्ष झाली कीर्तन सांगायला फक्त, अजून ती पण पूर्ण नाही. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची जी थाप आमच्या पाठीवर आहे सर्व युवकांच्या. आज या पंचक्रोशीचा विचार केला तर या पंचक्रोशीमध्ये फक्त युवा कीर्तनकार 5 आहेत. किती? बाकीचे आहेत ते सोडा, युवा कीर्तनकार 5 आहेत. हा या पंचक्रोशीचा वैभव आहे, आणि याच पंचक्रोशीमध्ये तुम्ही याच पंचक्रोशीतला कीर्तनकार आज एकादशी निमित्तानं बाबा ठेवलाय. कारण आपल्याकडं एक म्हण आहे बाबा, कीर्तनकार लांबचा पाहिजे. बरोबर ना महाराज? जवळचा कीर्तनकार चालत नाही. एक म्हण आहे आपल्याकडं, गावातली नवरी ते तुम्हीच म्हणा. म्हण आहे ना, गावात केवढाही मोठा या ठिकाणी कार्यकर्ता हो द्या, गावात केवढाही मोठा कीर्तनकार हो द्या, गावात केवढाही मोठा गाणारा हो द्या, वाजवणारा हो द्या, गावात मान भेटत नाही. गावात मान भेटत नाही बाबा, त्याला झिजवावी लागते रस्त्याला. लांब गेल्याच्या नंतर त्याला पाहिजे ते तो प्राप्त करून घेतो. पण या पंचक्रोशीमध्ये आपल्या तसं नाही बाबा. आज विचार केला तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला 4 ते 5 तास लागले असतील. बरोबर ना? 4 ते 5 तास. कारण आम्ही आता इथून निघालो की आम्हाला पहिली जामगेची बॉर्डर लागते, नंतर पुढे गेल्यावर सातेरीची बॉर्डर, आणि त्याच्यानंतर आमचं गाव आहे. बरोबर ना? आमच्या तिड्यामध्ये कीर्तन होतं. आता ते बाबा कुठे आहेत ते दिसत नाहीत मला, आणि तिड्यामध्ये कीर्तन असतं. कीर्तन ऐकल्याच्या नंतर ते बाबा काय म्हटले असतील? आतमध्ये आहेत का? ते बाबा म्हटले, कुणाला म्हटले, कोण आहे रे, कुठून आलाय? तर तो म्हटला आपल्या सीमेवरूनच आलाय.
तर होता कुठं अजून काय सांगितलं होता कुठं अजून होता कुठं म्हणजे अरे मला वाटलं कुठून पोलादपूर वरून आलाय की काय असं काय नाही बाबा की पोलादपूर वरून येणारा कीर्तनकार चांगला असतो किंवा लांबून येणारा कीर्तनकार चांगला असतो आपण जर आपल्या मुलांच्या पाठीवर जर थाप मारली ना आशीर्वाद दिला ना तर आपले पोरं सुद्धा घडू शकतात बाबा ही या मातीचं सामर्थ्य आहे एवढं आपल्या या पूर्वजांनी या आपल्या मातीमध्ये घडवलंय म्हणून जवळजवळ 108 103 104 105 अशी वर्षांची परंपरा असणारे सप्ते आपल्या पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळतात विठ्ठल आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं ही सेवा माझ्या वाट्याला आली मी माझं परम भाग्य समजतो तुम्हा सर्वांचं या ठिकाणी प्रथम चरणावर साष्टांग नमस्कार करतो ज्यांच्या सानिध्यातून ज्यांच्या संवादातून ही सेवा माझ्या वाट्याला आली या पंचक्रोशीचं या ठिकाणी एक गायनाचार्य कीर्तनकार हरिभक्त पारायण संदीप महाराज सोविलकर त्याच पद्धतीनं कुणाल महाराज सोविलकर यांच्या सानिध्यातून यांच्या संवादातून ही सेवा माझ्या वाट्याला आणि मी माझं परम भाग्य समजतो त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग नमस्कार करतो बाबा आज या ठिकाणी कीर्तनासाठी असणारे सर्व गायनाचार्य असतील यामध्ये माझ्या कीर्तनाला आवर्जून साथ करतात ते आमचे या ठिकाणी प्रसाद दादा मिस्त्री त्याच पद्धतीनं या ठिकाणी गोवेल्यावरून आलेले त्यांना खूप वर्षापासून आम्ही इथं पाहतोय गोवेल्यावरून आले त्यांच्या सुद्धा या ठिकाणी चरण स्पर्श करतो त्याच पद्धतीने वेदांत सुतार यांचे सुद्धा या ठिकाणी चरण स्पर्श करतो त्याच पद्धतीने हे आपल्या गावातील या ठिकाणी बालगोपाळ मंडळ त्यांच्यासाठी बाबा एकदा जोरात टाळ्या वाजवा टाळ्या यासाठी वाजवा सांगतोय की जर टाळ्या वाजवल्या ना तर आपल्याला थंडी लागत नाही म्हणून यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवा ज्यांनी या ठिकाणी पकवाची साथ दिली या ठिकाणी 2 दिग्गज कलाकार या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहे कुठेही आणि कधीही फोन केला तरी या ठिकाणी माझ्या हाकेला धावत येणारे माझे परम मित्र हरिभक्त पारायण संजोग महाराज कदम त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग नमस्कार करतो त्याच पद्धतीनं विहान सुतार याच्या सुद्धा चरणावर खरंच सुंदर या ठिकाणी पकवान जातो पुन्हा आता क्लास झाला समीर मिस्त्री का गुरुपुंगे स्वागत विठ्ठल पकवाजाच्या थापेवरून त्याचा गुरु कोण आहे हा ओळखला जातो बाबा कारण मला माहिती आहे आज 2 पुरस्कार प्राप्त झाले त्यांना एक कोकण रत्न पुरस्कार आणि एक रायगड भूषण पुरस्कार एवढा मोठा माणूस आहे एवढा थोर व्यक्तिमत्व आहे ना तुम्ही कधीही कोणाच्याही कीर्तनाला बोलवा कधीही त्याच्या कीर्तनाला ते येतात असं म्हणत नाही की गाणारा कोण आहे तो कीर्तनकार स्वरात आहे का तो कीर्तनकार कसा आहे कोणत्याही गोष्टीचा न विचार करता या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतात बाबा ते माझे गुरुजी समीर मेस्त्री यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग नमस्कार करतो आज या ठिकाणी असणारे ग्रामदैवत आहे तिच्या सुद्धा चरणावर साष्टांग नमस्कार करतो माझे स्वानंद सुखनिवासी राजाधिराज समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज सद्गुरू मावळी ज्ञानदादा महाराज यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी या पंचक्रोशी मधून आलेले हे सर्व या ठिकाणी दंडीवाले त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग नमस्कार करतो सर्व टाळकरी विनेकरी बाबा त्याच पद्धतीने या ठिकाणी चोपदार यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून कीर्तन सेवेला आरंभ करतो विठ्ठल आजची तारीख किती आहे बाबा किती तारीख आहे 26/11 बरोबर का आठवतंय का 26/11 या महाराष्ट्रामध्ये काळा दिवस आहे याच दिवशी आपल्या मुंबईमध्ये असणारा या ठिकाणी ताजमहाल हॉटेल आहे त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आपले या ठिकाणी जवान शहीद झाले होते तोच आजचा दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी शहीद झालेल्या सर्व शहीद जवानांच्या या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण शहीद होणारा जवान शहीद होतो पण त्याच्या यातना आहेत ना त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागतात पैसा भेटतो ना पैसा भेटू द्या पैसा किती दिवस आहे
पुरत नाही, पण आपला असणारा हक्काचा मालक आहे, आपला असणारा हक्काचा माणूस आहे, हा आपल्याला पुन्हा पाहायला मिळत नाही. जाणारा जात असतो, जाणारे गेले सुद्धा. आणि तो आजचा दिवस आहे 26/11. दुसरा या ठिकाणी आपण विचार केला तर ह्या सप्ताहाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की हा सप्ताह माझ्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये येतो. आज माऊलीचा सोहळा चालू आहे आनंदी क्षेत्रामध्ये. परवा त्रयोदशीला माऊलीला या ठिकाणी भगवान परमात्मा काय देणार आहे? समाधी देणार आहे. समाधी कुठे घेतली? समाधी महावैष्णव ज्ञानोबरायाने आळंदीमध्ये घेतली त्रयोदशीच्या दिवशी. कारण ज्या वेळेला महावैष्णव ज्ञानोबराय आणि या ठिकाणी नामदेवराय तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले, पूर्ण भारतभर तीर्थयात्रा करण्यासाठी. आणि भारतभर तीर्थयात्रा करत असतेवेळी डायरेक्ट या ठिकाणावर पंढरपुरामधून तीर्थयात्रा सुरू झाली आणि औंढा नागनाथला गेले. त्या ठिकाणून तीर्थ करत करत पुन्हा या ठिकाणी कुठे आले? कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरामध्ये आले. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर महावैष्णव ज्ञानोबरायांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा आता मला थांबावंसं वाटते. काय सांगितलं? आता मला थांबावंसं वाटतंय. वय किती होतं? वय फक्त होतं 22 वर्षाचं. महावैष्णव ज्ञानोबरायांचं वय 22 वर्षाचं होतं. अरे ज्या वयामध्ये आपण या ठिकाणी संसारामध्ये गुरफटतो त्या वयामध्ये महावैष्णव ज्ञानोबरायांनी देवाला सांगा, देवा मला थांबायचं आहे, मला समाधी घ्यायची आहे. केवढा त्याग आहे सांगा ना. अरे ज्याने या ठिकाणी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आमच्या उद्धारासाठी तयार केला. कोणी केला? महावैष्णव ज्ञानोबरायांनी वयाच्या 22व्या वर्षी देवाला सांगता, देवा मला समाधी घ्यायची. पण देवाला सांगितलं तुम्हाला समाधी घ्यायची खरं, पण समाधी मी तुम्हाला इथं देणार नाही. इथं सांगितलं पंढरपुरामध्ये सांगितलं समाधी मी तुम्हाला इथं देणार नाही. मग कुठे समाधी देणार? त्यावेळेला महावैष्णव ज्ञानोबरायांना या ठिकाणी देवाने सांगितलं, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्याच ठिकाणी मी तुम्हाला समाधी देणार. का? कारण त्या क्षेत्राचा महिमा आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्ध विठी मेळा. 84 सिद्धाचा सिद्ध विठी मेळा. देवाने सांगितलं की जो 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला समाधी देईन. कोणी सांगितलं? भगवान परमात्म्याने सांगितलं. बरं ठीक आहे, तू बरं जगत महावैष्णव ज्ञानोबाने म्हटले बरं ठीक आहे, काय ते एकदाच करा. कारण अभंग पण पहिल्यांदाच घेतलाय. काय असेल ते एकदाच करा बाबा, कारण जर लिंक तुटली ना तर सगळ्या गोष्टी तुटू शकतात. देवाने सांगितलं आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे, मग जर मला जर समाधी तुम्ही आनंदीला दिली तर पुढच्या एकादशीला मला पाहण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी माझं दर्शन घेण्यासाठी कोण येणार आहे? कोण येणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. काय सांगितलं? तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. म्हणून या ठिकाणी कार्तिक शुद्ध एकादशीला सगळे वारकरी पंढरपुरामध्ये जातात आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर स्वतः पांडुरंग परमात्मा कार्तिक वद्य एकादशीला आनंदीमध्ये येतात. बाबा कशासाठी येतात? महावैष्णव ज्ञानोबरायांना समाधी देण्यासाठी कोण कोण गेले होते? फक्त 2 जण होते. एक गुरु. कोण गुरु? श्री गुरु निवृत्तीनाथाने एका हाताला धरलं आणि महावैष्णव ज्ञानोबरायांना देवाने एका हाताला धरलं आणि त्या समाधीमध्ये बसवले. समाधीमध्ये बसवल्याच्या नंतर बसवून बाहेर ज्या वेळेला निवृत्तीनाथ आले ना त्यावेळेला बांध फुटला डोळ्याचा. अरे आई बाप केले ना, आई बाप केलं तेव्हा सुद्धा या ठिकाणी रडले नाही. पण
पण महावैष्णव ज्ञानोबराय गेल्याच्या नंतर डोळ्यांचा बाण फुटला. अरे रडायला लागले, एवढे रडायला लागले की ज्ञानोबरायला निवृत्तीनाथांना नामदेवरायांनी विचारलं, दादा तुम्ही रडताय? अहो आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात. आकाशाला त्याचं दुःख नसतं. आकाशामध्ये अनेक तारे येतात आणि निखळतात. आकाशाला त्याचं दुःख नसतं. त्यावेळेला ज्ञानोबराय नामदेवराय सांगतात, मग तुम्ही का रडताय? त्यावेळेला या ठिकाणी रडत माझ्या या ठिकाणी निवृत्तीनाथ उत्तर देतात की मला माहिती आहे आकाशात असंख्य तारे येतात, ते निखळतात. ते निखळल्याच्या नंतर या ठिकाणी आकाशाला त्याचं दुःख होत नाही, मला सुद्धा दुःख होत नाही. पण या ठिकाणी आजच्या पासून पुढं मला बाहू म्हणून हे सगुण रूप पुन्हा पाहायला मिळणार नाही, म्हणून हे डोळ्यात अश्रू नाही. अरे केवढा भाव आहे, केवढा त्याग आहे. आणि ज्या समाजानं महावैष्णव ज्ञानोबरायांची चारही भावंडांची कायम अवहेलना केली, कधी सुखानं जगू दिलं नाही, कायम दुःख दिला, कायम मारहाण केली, भिक्षेसाठी गेले तर शेण झोळीमध्ये टाकलं, तरी सुद्धा ज्ञानोबराय काय म्हणत नव्हते. ती भावंड काही म्हणत नव्हते. पण ज्या वेळेला देवाकडे मागण्याची वेळ आली, देवाने सांगितलं ज्ञानोबरायला तुम्ही मागा, आज तुम्ही समाधीस्थ होणार ना, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. त्यावेळेला महावैष्णव ज्ञानोबराय देवाला सांगतात, जोचे वांशील तोते लावो प्राणी जा. अरे ज्याला जे हवंय ना देवा तिथे त्याला देऊन टाका. केवढं सामर्थ्य, केवढं त्याग आहे, कोण करणार आहे एवढं? आज आपल्याला जर एखादा काय बोलला ना तर 4 वर्ष आपण त्याच्याकडे बोलत नाही, बरोबर ना? आपली एखाद्याशी जर भांडण झाली तर 10 वर्ष आपण त्याच्यावर बोलत नाही. पण ज्ञानोबरायला त्यावेळेला किती त्रास दिला. अरे गावात राहू दिलं नाही. कुठे राहिले सांगा ना? कुठे राहिले? सिद्ध बेटावर राहिले. तिथं कोणी नव्हतं. आज आपले आई वडील आपल्या सोबत असतात, त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या सोबत नव्हते. सिद्ध बेटावर फक्त 4 भावंड राहत होती. आणि राहत असलेली देवाने सांगितलं तुम्हाला समाधी त्या आनंदी क्षेत्रामध्येच देईन. आणि आनंदी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी कोण त्या ठिकाणी आले सांगा ना? विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षा, स्वर्गाहुनी देव करतात, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? एवढं सामर्थ्य या ठिकाणी त्या संतांमध्ये आहे, त्यांच्या समाधीमध्ये आहे. आणि तो सोहळा आज आनंदी क्षेत्रामध्ये चालू आहे. आज एकादशी आहे, उद्या द्वादशी, त्रयोदशीला 12 वाजता या ठिकाणी समाधी सोहळा संपन्न होणार आहे. त्या समाधी सोहळ्यामध्ये आपला हा कार्यक्रम आहे. आपण किती परम भाग्याचे आहोत बाबा. आज महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणावर सुद्धा साष्टांग नमस्कार करतो बाबा. आज आपण विचार केला अभंगाच्या दृष्टीने जर आम्ही थोडासा विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा या अभंगामध्ये त्यांच्या गाठीला जो अनुभव आला, त्या अनुभवाचं कथन महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात तुमच्या आमच्या समोर ऐका. अरे महाराज म्हणतात की जीवनामधल्या काही गोष्टी अनुभवाच्या हे लोकांसमोर सांगायच्या असतात. ते काही गोष्टी अनुभव घेऊन सुद्धा इतरांना सांगायचं नाही. आज उदाहरण घेऊन सांगायचं झालं ना तर महाराज सांगतात परमात्म्यामध्ये आलेला अनुभव आहे हा लोकांसमोर सांगितल्याशिवाय राहायचं नाही. आणि प्रपंचातला अनुभव जर घेतला तर तो इतरांना सांगण्याचा प्रश्न सुद्धा उभा करायचा नाही. या अभंगामध्ये महाराज भक्तीचं खरं गुण सांगतात. आणि जीवनामध्ये ज्या गोष्टींसाठी आपण जगतोय त्या गोष्टीचं नाव आहे सुख आणि समाधान. या 2 गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी हा 3.5 हाताचा एवढा मोठा नर रात्र दिवस धडपड करतोय. या जगामध्ये आपण त्याचं नामस्मरण करतोय, आपण त्याची भक्ती करतोय, आपण त्याची पूजा करतोय. देव देतोय म्हणून आपण त्याची पूजा करतोय. जर देवाला द्यायचं बंद केलं नाही एक सुद्धा माणूस देवाकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये त्यांच्या गाठीचा अनुभव व्यक्त करतात बाबा. महाराज सांगतात देव मला द्यायला आले आणि देव मला देत असल्यावेळी देवानं मला द्यायला सुरुवात केली. पण मला काहीतरी नकोय, मला शाश्वत स्वरूपाच्या सुखाची प्राप्ती पाहिजे. आणि आम्ही ज्या सुखाची अपेक्षा करतोय ते सुख अशाश्वत आहे.
अशाश्वत याचा अर्थ अशाश्वत याचा अर्थ ते कधीही संपू शकतं आणि शाश्वत याचा अर्थ कोणाच्या बापाच्या अस्तित्वात सुद्धा संपत नाही. ऐका, अहो जीवनामध्ये काही माणसं जगायला आली खरं, पण आज सुद्धा माणसासारखी जगत नाही. अरे त्याला सांगावं लागतं, अरे माणूस आहे, माणूस म्हणून जन्माला आला. कशासाठी पाठवले देवानं? देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. समजच येड्या वाया घालवलं माणसा, आता तरी माणसात ये माणसा, आता तरी माणसात ये. अरे कशासाठी पाठवलंय? काय केलं आपण या ठिकाणी येऊन? एका सुभाषितकार वर्णन करतात, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया. अरे जे प्राप्त करायचं आपल्याला, जे प्राप्त करण्यासाठी आलोय आपण, जो सुख अनुभवण्यासाठी आलोय, जो समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आलोय, काय आहे तो समाधान? अरे प्रपंच थाकून, संसार थाकून बसण्यासाठी आपण आलो नाही. जीवाचं ज्या ठिकाणी येण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे, आपण करायला लागलोय वेगळं. काय उद्दिष्ट आहे? अरे विश्वव्यापक असणारा भगवान परमात्मा आहे आणि विश्वव्यापक असणाऱ्या भगवान परमात्म्यानं या सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं. काय केलं? या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली आणि सृष्टीची निर्मिती करायची ठरवल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्यानं ही एवढी सौंदर्यवान सृष्टी कोणाकडून बनवून घेतली सांगा? खरंच सांगा, कोणाकडून माहितीये ही सृष्टी? कोणाकडून भगवान परमात्म्यानं बनवून घेतली? हात वर करा, कोणाकोणाला माहितीये? विश्वकर्मा भगवंताकडून बनवून घेतली बाबा. कारण या सृष्टीच्या अगोदर या सृष्टीचा या ठिकाणी कर्ता बनवायला पाहिजे ना, बरोबर ना? जर आपण घर बनवायचं आहे त्यासाठी काय पाहिजे? पहिला कारागीर पाहिजे की नाही? का असंच तयार होईल? अरे ही सृष्टी कोणाकडून बनवून घेतली? तर विश्वकर्मा भगवंताकडून भगवान परमात्म्यानं बनवून घेतली. आणि ते बनवत असतेवेळी ही सृष्टी एवढी नवरंगाने भरवली, नवरंगाने नटवली आणि नटवल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याच्या मनाला एक विचार स्पर्श करून गेला. काय स्पर्श करून गेला असेल? अरे किती सौंदर्यवान सृष्टी तयार झाली. या ठिकाणी असणारा सुख काय, या ठिकाणी असणारा अनुभव काय, या ठिकाणी असणारा समाधान काय, हो अनुभवण्यासाठी भगवान परमात्म्यानं या सृष्टीमध्ये येण्याचा विचार केला. अरे 5-25 लाख रुपये देऊन जर आपण एखादी वास्तू, एखादा घर तयार केलं ना, तर तो असणारा मालक आहे ना, त्या घराकडे कुतूहलाने पाहतो आणि म्हणतो, काय म्हणतो? माझ्या मेहनतीतून, माझ्या कष्टातून ही वास्तू तयार झाली. त्यांना असं वाटतं की मी कधी याच्यात राहायला जातोय, हे त्या प्रत्येकाला वाटतं. मग विश्वव्यापक असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या सुद्धा मनाला एक विचार स्पर्श करून गेला की या सृष्टीमध्ये मी कधी जाऊन राहतो. मग विश्वव्यापक असणारा भगवान परमात्मा असंच येऊ शकत नाही. त्याला येण्यासाठी कोणाच्या तरी रूपाने यावं लागतं. मग भगवान परमात्म्यानं एकाच्या रूपामध्ये यायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं 83,09,999 योनीची 9,999 योनीची उत्पत्ती केली. आणि भगवान परमात्म्याच्या मनामध्ये विचार आला, अरे एवढी योनी मी उत्पत्ती केले, एवढी योनी मी निर्माण केले, पण ज्यांच्यामध्ये मी जीव भरला आणि त्यांना या सृष्टीवर सोडली, या पृथ्वीवर सोडली, तो वाट भेटेल तिकडे निघून गेला. मला पाण्यासाठी पुन्हा आलाच नाही.
मला पाहण्यासाठी पुन्हा आनंद आहे. मग या ठिकाणी मला पाहावा, माझं नामस्मरण करावा, माझी पूजा करावा, माझी भक्ती करावा, माझी सेवा करावा म्हणून कोणतरी पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याला सांगितलं तुम्हाला मराठी वर्णाक्षरातलं 16वं आणि 21वं अक्षर तप करावं लागेल. कशासाठी? या माणसाच्या उत्पत्तीसाठी. अरे ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी जागा निवडली. कुठली जागा निवडली असेल सांगा ना, कुठली जागा निवडली? ब्रह्मदेवाने तपश्चर्या करण्यासाठी जागा निवडली भारत. म्हणून या जगाच्या पाठीवर फक्त भारत असा एकच देश आहे, त्याला फक्त भारत माता म्हणतात. अरे माणसाची उत्पत्ती या भारत देशामध्ये आहे म्हणून सांगतात पवित्र ते कुळ पावन तो देश. हरीचे दास जन्म घेत. या ठिकाणी कोणाचा तरी जन्म होत नाही, या ठिकाणी फक्त जन्माला येतात ते हरीचे दास. अशी असणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये ब्रह्मदेवाने तपश्चर्या करण्यासाठी जागा निवडली आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये कमळाच्या फुलामध्ये पद्मासन घातलं आणि ब्रह्मदेवाने तपश्चर्या करण्यासाठी सुरुवात केली. याच नाशिकचं कृतयुगातलं नाव होतं पद्मनगर. या नाशिकचं त्रेतायुगातलं नाव होतं त्रिकंठ आणि या नाशिकचं द्वापार युगातलं नाव होतं जनस्थान आणि याच नाशिकचं कलियुगातलं नाव आहे नाशिक. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या वेळेला मोगलांचं राज्य होतं त्यावेळेला या नाशिकचं नाव होतं गुलशनाबाद. आणि या परंपरेमध्ये ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूतून म्हणून नावाचा राजा आला आणि डाव्या बाजूतून शत्रुपा नावाची राणी आली. आणि शत्रुपा नावाची राणी आल्याच्या नंतर या दोन दाम्पत्यांना उपदेश करण्यासाठी माझा भगवान परमात्मा त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्या भगवान परमात्म्यानं त्या दोघांना सांगितलं तुम्हाला जो हा देह प्राप्त झालाय ना हा देह मी दिलेला नाही. मग कोणी दिला? हा मी दिलेला नाही, मग कोणी
कुणी दिला त्यावेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणा सांगतात देह हा पाचाचा अनिला उसना देह हा पाचाचा अनिला उसना शिकीच्या त्याचे देणे काय सांगितलं आम्ही नाही दिलाय आम्ही 5 जणांकडून उसना घेतलाय कोणाकडून पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5 जणांकडून हा पंचमहाभूताचा हा देह आपल्याला प्राप्त झाला बाबा कसा प्राप्त झाला देवाने सांगितलं मी तुम्हाला उसना दिलाय उसना आपण जर एखाद्याकडून घेतलं तर काय करावं लागतं उसने पैसे घेतल्याच्या नंतर व्याज भरावा लागतो बरोबर का मग देवाने सांगितलं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आल्याच्या नंतर व्याज भरावा लागेल त्याने विचारलं व्याज कसलं व्याज भरायचं आणि जर आपण या ठिकाणी एखाद्याकडून पैसे नाही घेतले बँकेकडून कर्ज घेतला त्याचा व्याज आपण जर भरला नाही तर काय करतात वसुली लावतात बरोबर का व तुमच्या मागे सुद्धा वसुली लागेल काय सांगितलं तुम्ही जर या ठिकाणी येऊन जर माझं भजन केलं नाही माझं नामस्मरण केलं नाही माझी पूजा केलीच नाही ना तर तुम्हाला सुद्धा वसुली लागेल कुठं लागेल तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल काय सांगितलं तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल आणि नरकामध्ये जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही नामस्मरण केलंय पाप पुण्य समान होत नाही तर तोपर्यंत तुम्हाला यातना सहन करावे लागतील मग जर यातना सहन करायच्या नसतील तर काय करा मी सांगतो आणि त्यासाठी मी तुम्हाला पाठवले देवाने कशासाठी पाठवले देवाने हा देह कशासाठी दिला दिला देह भजन गोमटा काय शब्द वापरतात अरे गोमटा दिला गोमटा सुंदर शब्द वापरतात देवाने सुंदर देह दिला कितना प्यारा तुझे रब ने बनाया पण इकडं आला ते आपलं सगळं तिकडे निघालंय कोणी बनवलंय रबने म्हणजे कोणी बनवलं अरे देवाने बनवलंय देवाने हा देह आपल्याला दिलाय आणि कसा दिलाय अरे गोमटा दिलाय सुंदर दिलाय आणि तो कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय त्याच्या पूजनासाठी दिलाय त्याच्या सेवेसाठी दिलाय जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा या ठिकाणी भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय समोर उभे राहिले आणि तुकोबाराला सांगितलं तुकोबा तुम्ही वडिलोपार्जित परंपरेची आमची भक्ती करताना त्या भक्तीच्या बदल्यात आमच्याकडे काहीतरी मागा त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा अहो तुमच्या चरणावर मागायला आलो
आमच्या वडिलांची रीत आहे म्हणून आलोय. काय सांगितलं? काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतो. आम्ही फक्त काय करतो? आम्ही फक्त वडिलांची रीत जाणतो. आम्हाला देवा तुमच्याकडे काहीच मागायची गरज नाही. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाला देव सांगतात, तुकोबा तुम्हाला मागावं लागेल, विश्वाच्या मालकाची इच्छा म्हणून मागावं लागेल. आणि विश्वाच्या मालकाची इच्छा म्हणून जगद्गुरु तुकोबाला सांगतात की मी तुमच्याकडे मागेन, मी तुमच्याकडे मागेन, पण मला देत असते ना परमार्थिक द्या. परमार्थिक मला प्रापंचिक देऊ नका. कारण ज्यांना ज्यांना प्रापंचिक दिलं ना त्यांच्या वाट्याला आज दुःख आहे. मग मला द्यायचंय, मला जर द्यायचं असेल तर काय द्या हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. मागणे दे तुझा, मागणे दे देवा, तुझा मागणे दे
तुझ मागणे ते ए देवा, तुझ मागणे ते देवा, तुझ्या चरणाची सेवा. का मागितलं असेल चरणाची सेवा? विश्वव्यापक भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे मी तुम्हाला द्यायला आलोय. का द्यायला आलो? तुमची पूर्वीची प्रापंचिक परिस्थिती खूप चांगली होती. तुमची पूर्वी जगद्गुरु तुकोबराय, तुमची पूर्वी प्रापंचिक परिस्थिती खूप चांगली होती, पण आता ती ढासळली. मला वाटलं तुम्ही प्रापंचिक मागाल, मला वाटलं तुम्ही प्रापंचिक मागाल, म्हणून मी तुम्हाला द्यायला आलोय. पण देवाला जगद्गुरु तुकोबराय सांगितलं की मला प्रापंचिक नको आहे, मला द्यायचं असेल तर तुझ्या चरणाची सेवा दे. देवाने विचारलं, चरणाच्या सेवेमध्ये एवढं काय आहे? चरणाच्या सेवेमध्ये खूप महत्व आहे बाबा. चरणाच्या सेवेचं खूप महत्व आहे. आणि या चरणाजवळ जो बसला ना, त्यानं भगवान परमात्म्याला आपलंसं करून घेतलं. महाभारताचं उदाहरण आपल्या सर्वांना माहितीये. महाभारताचं युद्ध या ठिकाणी होणार, म्हणून दुर्योधन आणि अर्जुन कोणाकडे गेले? भगवान श्रीकृष्णांकडे गेले. पण दुर्योधन हा अर्जुनाच्या अगोदर गेला होता. कुठं बसला? डोक्यावर. कुठं बसला? डोक्याजवळ बसला. आणि अर्जुन मागून गेला. कुठं बसला? चरणाजवळ बसला, पायाजवळ बसला. भगवान परमात्मा जागे होते. भगवान परमात्मा झोपले नव्हते ना. त्यांना माहित होतं की हे येणार आहेत, आले, निघाले, आता माझ्यापर्यंत येणार आहेत, म्हणून डोळे झाकून घेतले. हे आलेलं समजले. भगवान परमात्मा उठले. आता उठल्याच्या नंतर पहिले काय दिसत? पाय दिसतील. पायाकडे पाहिलं तर अर्जुन आहे. अर्जुना कधी आलास? तर मागून आवाज आला, त्याच्या आधी मी आलोय. मागं म्हणून बघितलं तर दुर्योधन कशासाठी आला? तुम्हाला माहिती आहे महाभारताचं या ठिकाणी युद्ध होणार आहे. आम्हाला तुमची सहाय्यता पाहिजे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी एकटा दोघांची सहाय्यता करू शकत नाही. मग काय केलं असेल? सांगितलं माझी चतुरंग सेना, नारायणी सेना आहे ती एक बाजूला आणि मी एकटा एक बाजूला. मी हातात शस्त्र धरणार नाही. 4 हिताच्या गोष्टी सांगेन. काय सांगितलं? 4 हिताच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. मी युद्ध करणार नाही. काय पाहिजे ते मागून घ्या. आता पूर्वीपासून रीत आहे की थोरल्यानं वाटण्या घालाव्या आणि धाकट्यानं पहिली मागून घ्यावी. बरोबर ना? ही वाटणी धाकट्यानं पहिली मागून घ्यावी. अर्जुनाला सांगितलं तू मागून घे. दुर्योधन सांगितलं मी भाव काय मानत नाही. पहिला वाटा माझा, मी पहिला आलोय. बरं तू पहिला आलास ना, माग. त्याने विचार केला, अरे ह्याला घेऊन काय करायचं? हा युद्ध करणार नाही. युद्ध करणार नाही. 4 गोष्टी सांगेल त्या ऐकायला रिकामं कोण आहे? ह्याची आपल्याला गरज नाही. तुमची चतुरंग सेना मला द्या. अर्जुनाला विचारलं तुला मान्य आहे का? अर्जुन म्हटला मला जे पाहिजे होतं ते मला प्राप्त झालं. कशानं प्राप्त झालं? अरे चरणाच्या सेवेनं प्राप्त झालं. चरणाजवळ बसला. हे महत्व आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं 4 हिताच्या गोष्टी सांगेल आणि 4 हितांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून महाभारताचं युद्ध हे पांडव जिंकले. काय सांगितलं 4 हिताच्या गोष्टी? सगळ्यात पहिली काय गोष्ट सांगितली? द्रोणाचार्यांना कसं मारायचं हे भगवान परमात्म्याने सांगितलं. काय सांगितलं? आणि एका हत्तीला अश्वत्थामा नाव दिलं, त्याचा वध केला आणि त्याला मारायला लावलं. आणि धर्माला सांगितलं की तुम्ही फक्त एवढंच सांगायचं, नरवा कुंज. तुम्ही दुसरं काहीच बोलायचं नाही, फक्त एवढंच बोलायचं की तो हत्ती मेला का माणूस मेला हे मला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला. एवढं सांगितल्याच्या नंतर वध झाला कोणाचा? द्रोणाचार्यांचा. दुसरी हिताची गोष्ट सांगितली. दुसरी कुठली हिताची गोष्ट सांगितली? पितामह भीष्म आटोपले असते का कुणाला? पितामह भीष्माना आटोपल्या एवढं सोपं नव्हतं. मग काय केलं असेल? शिखंडीला पुढे घातली, घालायला सांगितली, आवरत नव्हते.
शिखंडीला फुलं घातली आणि नंतर या ठिकाणी त्यांच्यावर बाण चालवले. त्यावेळेला त्याला थांबवू शकला अर्जुन. तिसरा कोण? तिसरा कर्ण. अरे कर्ण ज्या वेळेला चाक जमिनीमध्ये घुसला रथाचा, काय करत होता? दातामध्ये पकडून बाण मारत होता. भगवान परमात्म्यानं एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ते सोन्याचे दात आहेत ना मागून घेतले. बाण मारेल का? 3 झाले. चौथा कोण? चौथा जयद्रथ. चौथा. अर्जुनाने पण केला होता की उद्या या ठिकाणी सूर्यास्त व्हायच्या अगोदर याला मी मारेन, नाहीतर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. चौथी हिताची गोष्ट आहे. काय केलं भगवान परमात्म्याने? सूर्य झाकला, काळोख पडला आणि सगळे जवळ आले. का तर अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करणार नाही ना. सगळे जवळ आले. तो जयद्रथ जवळ जसा आला, भगवान परमात्म्यानं समोर असणारा जो ढग आहे बाजूला केला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हा बघ सूर्य आणि तो जयद्रथाचा वध झाला. ह्या 4 गोष्टी भगवान परमात्म्याने हिताच्या सांगितल्या. कशामुळं? चरणाच्या सेवेचा लाभ आहे बाबा. हा या पारमार्थिक सेवेमध्ये, परमार्थामध्ये सेवा हा मुख्य दरवाजा आहे. कारण सेवा करणारे खूप जण असतात. हे देहाची सेवा करणारे असतात, ते दुसरा कोणाचा विचार करत नाही. एक लक्ष्मीची सेवा करणारे असतात, ते फक्त रात्रंदिवस काय करतात? पैशाच्या माग धावतात. त्यांना दुसरं कशाची आठवण होत नाही. तिसरे देवाची सेवा. देव सेवक असतात, ते देवाची सेवा करतात. ते संत सेवक असतात. मग देवा जर तुम्हाला आम्हाला द्यायचं असेल तर काय द्या? तर तुमच्या चरणाची सेवा द्या. मला असं वाटत असेल की मी तुमच्याजवळ रिद्धी मागेन, मी तुमच्याजवळ सिद्धी मागेन, मी तुमच्याजवळ मुक्ती मागेन, त्याची आम्हाला गरज नाही. का सांगतात? कारण ती आमच्या जवळ आहे. कारण रिद्धी आणि सिद्धी तुमच्या घरामध्ये काय करतात? पाणी भरतात. पण देव भक्तांच्या घरामध्ये पाणी भरतो. बरोबर ना? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, मग ज्या तुमच्या दाशी आहेत त्यांना आम्ही घेऊन काय करणार? मग आम्हाला देवा तुमची मुक्तीही नको, आम्हाला तुझी रिद्धी नको, तुझी सिद्धीही नको. जर आम्हाला द्यायचं असेल तर काय दे? हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संत Oh,
संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. संतांच्या संगतीमध्ये असणारा प्रेम आहे, जे सुख आहे ते अनुभवण्यासाठी, ते अनुभवावं हे देवा आम्हाला द्या. त्या संतांची संगत द्या. कारण जीवनामध्ये माणसाच्या संगतीला जेवढं महत्व आहे ना, तेवढं जीवनामध्ये कशाला महत्व नाही. कारण माणूस जन्माला आल्यापासून त्याला संगत महत्वाची आहे. पण ती संगत कसली पाहिजे, कोणाची पाहिजे? कारण म्हटलं जातं बाबा, जैशी संगत वैशी पंगत. ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये संघ आहे, त्या पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये रंग आहे. एकदा का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर वाईटाची संगत लागली तर तुमच्या वाट्याला चांगलं कोण आणू शकत नाही. पण एकदा जर चांगल्याची जर संगत तुमच्या जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला लागली ना, तर कोणीही येऊ द्या, तुमच्या वाट्याला वाईट दुःख आणू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की आम्हाला संगत द्या. संगतीचं खूप महत्व आहे आणि संतांच्या संगतीचं तर खूपच महत्व आहे बाबा. कारण आपण ज्यांच्या संगतीमध्ये आहोत ते या ठिकाणी कोण आहे, कसे आहेत हे आपल्याला समजत नाही. संगत सांगतो बाबा. एकदा त्या ठिकाणी किडा आणि भुंग्याची संगत झाली. किडा कळतो ना, किडा आणि भुंग्याची संगत झाली. होऊ नये पण झाली. किडा कुठं राहतो? किडा कुठं राहतो बोला ना? शेणामध्ये राहतो. आणि भुंगा फुलामध्ये राहतो. आता दोघांची संगत झाली, मैत्री झाली आणि मैत्री घट्ट झाली. आणि मैत्री घट्ट झाल्याच्या नंतर त्यानं काय केलं? त्या किड्याला लय किडा, त्या किड्याने काय सांगितलं कुणाला? भुंग्याला, तू माझ्या घरी जेवायला ये. काय सांगितलं? तू माझ्या घरी जेवायला ये. आता भुंगा नाही सुद्धा म्हणू शकत नाही. आता मैत्री आहे, मैत्रीमध्ये जर गेलो नाही राग येईल, मैत्री तुटू शकते. त्याने सांगितलं, त्याने होकार दिला. आता भुंगा या ठिकाणी त्याच्याकडे जायला निघाला. किडा कुठं राहत होता? शेणामध्ये राहत होता. किडा काय खात होता? शेण खात होता. आता त्या भुंग्याला त्या किड्याची संगत लागली. किड्याच्या संगतीनं त्याला काय खावं लागलं? शेण खावं लागलं बाबा. मैत्रीमध्ये कधी कधी आम्हाला पण शेण खावं लागतं. म्हणून मी सांगतोय, जीवनामध्ये जसा संघ आहे ना, तसा आपल्या जीवनाला रंग आहे. आता त्याचा या ठिकाणी पाहुणचार झाला. पाहुणचार झाल्याच्या नंतर त्यानं काय केलं? त्या भुंग्यानं सांगितलं की तुला सुद्धा माझ्याकडे जेवायला यायला लागेल. आता हा लगेच तयार, माझ्या घरामध्ये चल. कुठे घेऊन गेला? कमळाच्या फुलामध्ये घेऊन गेला. कमळाच्या फुलामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एवढा सुगंध, एवढा सुगंध, एवढा सुगंध त्या किड्यानं कधीच घेतला नव्हता. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या बेशुद्ध पडला. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या काय झाला? बेशुद्ध झाला. अरे त्या भुंग्यानं त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, खूप उठवण्याचा प्रयत्न केला. उठेना तो. शेवटी उठवता उठवता पहाट व्हायची वेळ झाली. पहाट व्हायची वेळ झाल्याच्या नंतर त्या नदीच्या काठावर एक हनुमंतरायांचं मंदिर होतं. त्या हनुमंतरायांचे पुजारी होते.
ते पुजारी काय करायचे, रोज एक कमळाचं फूल तोडायचे आणि हनुमंतरायांच्या चरणावर व्हायचे. रोज एक कमळाचं फूल तोडायचं आणि हनुमंतरायांच्या चरणावर व्हायचे. आता पुजारी उठले, पुजाऱ्यांनी स्नान केलं आणि कमळाचं फूल काढलं. त्या कमळाच्या फुलामध्ये कोण होता? हा किडा होता. कमळाचं फूल घेऊन आले आणि ज्या वेळेला हनुमंतरायांच्या चरणावर व्हायला ना, त्यावेळेला ह्याला शुद्ध आली, जाग आली. जाग आल्याच्या नंतर पाहतो तर काय, अरे हनुमंतरायांच्या चरणावर केवढं मोठं नवल आहे. अरे त्या भुंग्याच्या संगतीनं आज मला काय प्राप्त झालं? हनुमंतरायांच्या चरणावर स्थान प्राप्त झालं. ही संगतीमध्ये संगतीचं महत्व आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो बाबा, पहिल्या पुजारीची सेवा आटोपती झाली, पहिल्या पुजारीची पूजा संपली. पहिला पुजारी निघून गेला, दुसरा पुजारी आला. आता दुसरा पुजारी आल्याच्या नंतर काय करतो? पहिल्याचं जेवढं आहे तेवढं काय करतो? काढतो, पिशवीत भरतो आणि नदीला विसर्जन करतो. आता दुसरा आला, त्याने सर्व हे भरलं आणि भरल्याच्या नंतर नदीमध्ये विसर्जन केलं. नदीमध्ये विसर्जन केल्याच्या नंतर याला अजून आनंद झाला. का आनंद झाला असेल? अरे तो म्हणायला लागला की 7 जन्मामध्ये केलेली पाप लोक या नदीमध्ये येऊन धुतात. त्या किड्याच्या संगती, त्या भुंग्याच्या संगतीमुळे मला या ठिकाणी स्नान करायची संधी प्राप्त झाली. हे महत्व संगतीचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जशी संगत करू त्या पद्धतीचा आपल्याला जीवनामध्ये रंग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवाला, तुम्हाला जर आम्हाला द्यायचं असेल तर संतांचा संग द्या. संतांच्या संगतीमध्ये असणारं जे सुख आहे ते आम्हाला अनुभवायचं आहे. त्या ठिकाणी असणारा जो नामाचा गजर आहे, त्या ठिकाणी असणारा जो उत्साह आहे तो आम्हाला पाहायचा आहे. कोण सांगतात? जगद्गुरु तुकोबराय. आज आपण हा अट्टहास करतोय, कशासाठी करतोय? त्याच्या नामसंकीर्तनासाठी करतोय. त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये यावं म्हणून करतोय. वर्षातून एकदा तरी मंदिरात आपण किती वेळा येतो हा मोठा पुढचा प्रश्न आहे. पण आज तरी वर्षातून एकदा तरी आपण या ठिकाणी येतो. इथे आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं सगळ्यांनी प्रेमानं भजन करायलाच पाहिजे. सर्वांनी या ठिकाणी प्रेमानं भजन करा. सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायचे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बरोबर. विठ्ठल माझा 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 Kumare
तुझ मागणे ते देवा तुझ्या चरणाची सेवा आनने गो देश तरी अरे देश ते मुक्तिचारी संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ घोर प्रेमाचा सुकाळ आनने गो देश तरी अरे देश ते मुक्तिचारी शेवटच्या चरणामध्ये मला सांगतात तुका म्हणे नाम काय सांगतात तुका म्हणे नाम तेने माझे पुरे काम देवा या ठिकाणी या नामाच्या सामर्थ्यानं काय करा या नामाच्या सामर्थ्यानं देवा माझ्या जीवनामध्ये असणारी जी काम वासना आहे ती काय करा जाळून टाका कारण नामाचं सामर्थ्य आहे काय नामाचं सामर्थ्य आहे ते नामाचं सामर्थ्य आहे जर पाप जाणण्याचं सामर्थ्य आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची आपल्या जीवनामध्ये असलेली जी जन्मांतरीची जी पाप आहे ती कशानं जातात कशानं नाहीशी होतात तर ती फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामानं होतात आणि त्या अट्टहासाने आपण या ठिकाणी हा सप्ताह या पंचक्रोशीमध्ये सप्ताह या ठिकाणी हे चालू असतात पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काहीच नसतं कोणतंही सप्ताह नसतं म्हणून या पंचक्रोशीचा एक अट्टहास आहे भागवत सप्ताह गेले 30 वर्ष या ठिकाणी अविरतपणे चालू आहे आपण जर विचार केला तर त्या सुद्धा भागवत सप्त्याला त्या भागवत सप्त्याला जर बहर कुठून जर आला असेल ना तर या सोवेळीमधून आला बरोबर ना त्या भागवत सप्त्याला बहर या सोवेळीमध्ये सप्ताह झाल्याच्या नंतर आला जरी आम्हाला त्रास झाला यायला आम्हाला त्रास होत होता यायला तरी सुद्धा लोक या ठिकाणी येत होते आणि ही लोक तुमची या ठिकाणी असणारी लोक तो सप्ताह तेवढ्या उत्साहानं करत होते आता यावेळेला पुढची टर्म येईल 2 वर्षाने त्यावेळेला एक तर खाली तरी असेल नाही तर वरती तरी असेल पण सोवेलीत मध्ये या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी येईल आज आपलं परम भाग्य आहे आज या ठिकाणी कीर्तनासाठी असणारी सर्व मंडळी आहे माझ्या कीर्तनासाठी मी पाठी बघितलं नाही कोण कोण आहेत एक या पंचक्रोशीचे एक ज्येष्ठ कीर्तनकार माझ्या कीर्तनासाठी माझ्या पाठीमागे उभे आहे आणि त्यांचा हात या ठिकाणी सदैव माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढ्याशा खेडेगावामध्ये सुद्धा असून सुद्धा या ठिकाणी मी घडलो याचं कारण या ठिकाणी हे आमचे या ठिकाणी आमच्या पाठीवर थाप मारणारे आमचे हे जुने कीर्तनकार आहेत त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादानं हे आम्हाला सर्व प्राप्त झालंय म्हणून या पंचक्रोशीमध्ये 5 नवीन कीर्तनकार या ठिकाणी तयार झाले आणि त्या या पंचक्रोशीतल्या माणसांनी ते तयार केले नाही तर बाहेरून कीर्तनकार आणायला लागायचे बाहेरून कीर्तनकार आणायला लागायचे आता या ठिकाणी सातेरामध्ये नियोजन झालंय 7 दिवसामध्ये फक्त एकच कीर्तनकार बाहेरचा आहे फक्त पंचक्रोशीतलेच कीर्तनकार आहेत आणि सगळे युवा कीर्तनकार आहेत
आज या ठिकाणी असणारा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं, त्या संत महात्म्यांच्या आशीर्वादानं हे या पंचक्रोशीला प्राप्त झाले. त्या सर्व संतांचं सर्वांनी प्रेमानं भजन करा. आता 12 वाजले बाबा, बरोबर ना? 12 वाजलेत, आता थांबायची वेळ झालेली आहे. आता दिंडीचा कार्यक्रम सुद्धा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या संतांनी हा आपल्याला मार्ग दाखवला, ज्या संतांनी आपल्याला ही वाट दाखवली, ते संत कोण आहे? आणि या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरगाऱ्या व्यक्तीने लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरगाऱ्या व्यक्तीने लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती संभाजीराजांनी लिहिला. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरगाऱ्या व्यक्तीने लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास महावैष्णव ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं लिहिला. या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरगाऱ्या व्यक्तीने लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास जगद्गुरु तुकोबराच्या गाथेनं लिहिला. त्या थोर संतांचं आपण सर्वांना प्रेमानं भजन करा.
आज या ठिकाणी सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली. मी सर्वांचं या ठिकाणी प्रथम आभार मानतो बाबा. आज या ठिकाणी ज्यांनी सुंदर या ठिकाणी मृदुंग वाजवला त्यांचे सुद्धा आभार मानतो. ज्यांनी गायन केले त्यांचे सुद्धा आभार मानतो. जे टाळीसाठी उभे राहिले, टाळकरी म्हणून उभे राहिले त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी शांततेने वाचला तुमचे सुद्धा आभार मानतो. मगाशी एक नाम उल्लेख करायचं राहिलं आमचे स्पीकरवाले दादा. खरंच या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. खरंच साऊंड काय वाजवत त्यांचे सुद्धा आभार मानतो. खरंच सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावले. साऊंड सिस्टीम असणं या ठिकाणी महत्वाचं नाही, पण ती ऑपरेट करता येणं हे खूप महत्वाचं आहे बाबा. एवढ्या मोठ्या पेट्या लावून ठेवतात, आवाजाचा पत्ता नाही. असो त्यांच्या सुद्धा या ठिकाणी चरणावर नतमस्तक होतो, आभार मानतो. त्या भगवान परमात्म्याचा आभार मानतो की या मंदिरामध्ये मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करतो. माझ्या सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.